आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। ॲडव्होकेट सौ विद्याताई मोटे यांना विधान परिषदेसाठी संधी द्यावी, जत्ते आरेवाडी पदयात्रा। साध्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ विद्याताई मोटे यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी मिळावी या मागणीसाठी युवक नेते अशोक गोरड व सलीमभाई गवंडी यांच्या नेतृत्वाखाली जत ते आरेवाडी अशी पदयात्रा काढण्यात आली। जत शहरापासून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला। यावेळी अशोक गोरड, सलीमभाई गवंडी, प्रवीण शेठ गडदे, अजिंक्य सावंत, हनुमंत मोटे, दर्याप्पा हविनाळ आदी उपस्थित होते। आरेवाडी येथे आराध्य दैवत विरोबाला साकडे घालत विद्याताई मोटे यांना संधी देण्याची प्रार्थना करण्यात येणार आहे। सौ विद्याताई मोटे या गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पटलावर चर्चेत असून धनगर समाजातील प्रभावी महिला नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे। त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत सहभाग घेतला होता। पराभव झाला असला तरी त्यांच्या उमेदवारीची राज्यभर चर्चा झाली होती। उच्च शिक्षित असलेल्या विद्याताई मोटे या साध्या फाउंडेशनच्या माध्यमातून उपेक्षित घटक व महिलांसाठी कार्यरत आहेत। त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी पदयात्रेतून करण्यात आली। त्यांना संधी मिळाल्यास धनगर समाजातील पहिल्या महिला सदस्य म्हणून त्यांची नोंद होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय काय होतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे। जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवठे महांकाळ। सध्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची 9 जागा शिल्लक असून त्या 9 जागेवरती आपल्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजासाठी एकनाथ शिंदे शिवसेना गटातून साध्य फाउंडेशनच्या संचालिका संस्थापक अध्यक्ष मॅडम ॲडव्होकेट विद्याताई मोटे यांना संधी मिळावी म्हणून आपण सध्या जत ते आरेवाडी पदयात्रा काढलेली आहे आणि ही पदयात्रा आरेवाडीत संपणार असून तरी आमची विरोबाला साकडा असेल की विद्याताई मोटे यांना विधान परिषदेत घेऊन धनगर समाजाचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।